जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. कुंभकर्णाच्या वधाची बातमी ऐकून रावणाला शोक अनावर झाला आणि आता रावणाची सारी भिस्त इंद्रजितावरच होती. आणि आता इंद्रजित युद्धासाठी आला तो मायावी सीतेला आपल्या रथातून बरोबर घेऊन आला आहे. हुबेहूब सीतेसारखीच दिसणारी ही मायावी सीता होती आणि इंद्रजिताने पूर्ण युद्धभूमीला आपल्या रथातून 2 चक्रा मारल्या आणि चक्रा मारत असताना त्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि त्याच्या आरड्या ओरडण्याने युद्धभूमीवरील सर्वांचे लक्ष त्या रथाकडे आणि सीतेकडे गेले. इंद्रजित मोठ्याने म्हणाला, जिच्यामुळे आणि जिच्यासाठी हे युद्ध होत आहे, जिच्यामुळे आज हजारो हत्या होत आहेत, जिच्यामुळे हे संकट लंकेवर आले आहे, त्या सीतेचे शिरच आज मी धडावेगळे करतो आणि त्या सीतेलाच ठार करतो, असे म्हणून इंद्रजिताने त्या मायावी सीतेचे शिर धडावेगळे केले आणि त्या मायावी सीतेच्या धडातून रक्त वाहू लागले. प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत, सुग्रीव सर्व वानरसेनाच अत्यंत दुःखी झाली. हनुमंतरायांनी क्रोधाने एक भली मोठी शिळा उचलून ती इंद्रजिताला मारली. त्याबरोबर इंद्रजिताने रथातून खाली पडल्याचे नाटक केले आणि तो तिथून सरळ एका भुयारात गेला. ज्या भुयारात इंद्रजिताची इष्टदेवता निकुंभिला देवीची पूजा सुरू होती. निकुंभिला देवीचा यज्ञ सुरू होता. या इंद्रजिताचे खरे नाव मेघनाद होते, पण त्याने इंद्रावर 1000 वेळा विजय प्राप्त केला होता म्हणून त्याचे नाव इंद्रजित असे झाले होते. हा इंद्रजित काय करत असे तर प्रत्येक युद्धाच्या वेळेस त्याची इष्टदेवता असलेल्या निकुंभिला देवीचा यज्ञ करत असे आणि त्याच्या यज्ञाने देवी प्रसन्न झाली की त्या यज्ञवेदीतून एक रथ यायचा आणि इंद्रजित त्या रथात बसला की तो अजिंक्य व्हायचा. युद्धामध्ये त्याला कोणीही पराजित करू शकत नव्हते आणि म्हणूनच इंद्रजित भुयारात गेला होता तो निकुंभिला देवीचा यज्ञ करण्यासाठी. आणि इथे युद्धभूमीवर सीतेचा वध झाला असे वाटल्यामुळे रडत असलेल्या प्रभू श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत या सर्वांना बिभीषणाने सांगितले, तुम्ही रडू नका, ती मायावी सीता होती. खरी सीता अशोकवनात आहे. तुम्ही शोकाकुल झाला आहात. ह्या संधीचा फायदा घेऊन इंद्रजित गुहेत यज्ञ करत आहे आणि जर त्याचा यज्ञ पूर्ण झाला तर निकुंभिला देवी प्रसन्न होऊन त्याला रथ देईल आणि त्या रथात एकदा का इंद्रजित बसला की इंद्रजित अजिंक्य होईल, त्याला कोणीही पराजित करू शकणार नाहीत. आणि बिभीषणाचे म्हणणे ऐकून मग लक्ष्मण, हनुमंत हे बिभीषणाबरोबर गुहेत निघालेत आणि रामप्रभू हे युद्धभूमीवरच थांबले. गुहेत येताच त्यांनी बघितले की इंद्रजित ध्यानस्थ बसला आहे आणि यज्ञ हा पूर्ण होत आला आहे आणि यज्ञकुंडातून हळूहळू रथ बाहेर येत आहे. बिभीषणाने हनुमंतरायांना तो रथ दाखवला. हनुमंतरायांनी चपळाईने त्या रथावर उडी घेतली आणि तो रथ पाताळात दडपून टाकला आणि त्यानंतर इंद्रजिताचे आणि लक्ष्मणाचे तुंबळ युद्ध झाले आणि लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले. आणि आता रावण युद्धासाठी आला आहे. रावणाचे आणि लक्ष्मणाचे युद्ध सुरू झाले आणि रावणाने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्र सोडले. ते ब्रह्मास्त्र येऊन लक्ष्मणाच्या छातीवर आदळले आणि लक्ष्मण खाली कोसळला. लक्ष्मण मूर्छित झाला होता. मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला बघून रामप्रभू घाईवरले. सायंकाळची वेळ झाली होती. बिगुल वाजला आणि युद्ध थांबले आणि हनुमंतराय, सुग्रीव, अंगद सर्वजण लक्ष्मणाजवळ आले. हनुमंतरायांनी लक्ष्मणाला उचलून शिबिरात आणून ठेवले. तेव्हा तिथे सुषेण नावाच्या वैद्यांनी रामप्रभूंना सांगितले की लक्ष्मण मूर्छित झाला आहे, त्याला शुद्धीवर आणू शकतो, पण त्यासाठी सूर्योदयाच्या आत कोणीतरी द्रोणागिरी पर्वतावर उगवणारी संजीवनी बुटी आणली पाहिजे. आणि हे ऐकून रामरायांना आणि सर्वांनाच हायसे वाटले. तेव्हा जांबुवंत म्हणाले, हे काम फक्त हनुमंतरायच करू शकतात. आणि रामप्रभूंचाही पूर्ण विश्वास होता की हनुमंतराय हे कार्य यशस्वीपणे पूर्ण करतीलच म्हणून. आणि हनुमंतराय रामप्रभूंचा आशीर्वाद घेऊन निघाले आहेत. वायुवेगाने हनुमंतराय निघाले आहेत. मध्ये रावणाने पाठवलेल्या कालनेमी राक्षसाचे संकट आले, पण हनुमंतरायांनी त्याला ठार केले आणि हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावर आले. पण द्रोणागिरी पर्वतावरील 14,000 गंधर्वांनी त्यांना संजीवनी बुटी नेण्यापासून अडवले. शेवटी एकट्या हनुमंतरायांनी त्या 14,000 गंधर्वांशी युद्ध केले आणि त्यांना फक्त बेशुद्ध केले. पण ह्या सर्व गोष्टींमुळे हनुमंतरायांना खूप उशीर झाला होता.
आणि त्या द्रोणागिरी पर्वतावर अनेक प्रकारच्या वृक्षवेली होत्या. त्यापैकी संजीवनी वल्ली कुठली हे त्यांना समजेना. म्हणून हनुमंतरायांनी काय केले तर आपल्या शक्तीच्या सहाय्याने तो संपूर्ण पर्वतच उचलून घेतला आणि निघाली स्वारी लंकेच्या दिशेने. आणि लंकेच्या दिशेने येत असताना मध्ये उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी लागली. तिथे नंदीग्राममध्ये असणाऱ्या भरताने वर आकाशात पाहिले तर हनुमंतराय पर्वत घेऊन चालले होते. भरताला वाटले की कोणी राक्षसच आहे आणि भरताने बाण मारला हनुमंतरायांच्या दिशेने. पण हनुमंतराय हे तर काय प्रभू श्री रामरायांचे निस्सीम भक्त ना हो. हनुमंतरायांच्या मुखात तर राम नाम सुरूच होते सतत. आणि म्हणून त्या बाणाने हनुमंतरायांच्या पायांना फक्त स्पर्श केला हो आणि सर्व शक्तीनिशी त्यांना खाली ओढले. हनुमंतरायांनी बघितले की कोणीतरी जटाधारी तपस्वी आहे जो हुबेहूब रामप्रभूंसारखाच दिसत होता. तेव्हा मग हनुमंतरायांनी भरताला ते कोण आहेत म्हणून विचारले असता भरताने आपली ओळख सांगितले की मी रामप्रभूंचा बंधू भरत आहे. आणि तेव्हा हनुमंतरायांनी भरताला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि सूर्योदयापूर्वी लंकेत पोहोचणे किती आवश्यक आहे हेही सांगितले. तेव्हा भरताने हनुमंतरायांजवळ आपला निरोप दिला रामप्रभूंसाठी. ते म्हणाले, दादांना माझा निरोप द्या. 14 वर्ष पूर्ण होताच दादा तुम्ही आला नाहीत तर मी अग्निकाष्ठ भक्षण करीन असा निरोप दिला हो भरताने हनुमंतरायांजवळ आपल्या दादांसाठी रामप्रभूंसाठी. आणि नंतर त्याच बाणाला भरताने आज्ञा केली. तेव्हा त्या बाणाने हनुमंतरायांना द्रोणागिरी पर्वतासह लगेच लंकेत युद्धभूमीवर आणून सोडले. आणि रामप्रभू सुग्रीव सर्वच जण आतुरतेने हनुमंतरायांची वाट बघत होते. आणि नंतर मग सुषेण वैद्याने त्या संजीवनी बुटीचा रस काढला आणि तो रस लक्ष्मणाच्या नासिका रंध्रामध्ये घातला. आणि नासिका रंध्रामध्ये त्या संजीवनी बुटीचा रस घालताच लक्ष्मणाला शुद्ध आली. आणि नंतर हनुमंतरायांनी तो पर्वत परत त्याच जागेवर नेऊन ठेवला आणि ते परत युद्धभूमीवर परत आले. आणि लक्ष्मण शुद्धीवर आल्यानंतर सर्व वानर सेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आणि इथे आता रावण विचार करतोय की आता यापुढे युद्धनीती काय आखायची. आणि रावणाला त्याचे 2 मावस भाऊ जे पाताळात मैकावती येथे राहत होते त्यांची आठवण झाली. त्यांची नावे अहिरावण आणि महिरावण अशी होती. ते दोघेही चामुंडा देवीचे भक्त होते. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी ही देवी, हिला चामुंडा अथवा कामना देवी असेही म्हणतात. काही ठिकाणी महामाया देवीचे भक्त होते असेही लिहिले आहे. तर रावणाने त्या दोघांना लंकेत बोलावले आणि त्यांना लंकेत घडलेली सर्व हकीकत सांगितली. दोघांनाही खूप वाईट वाटले आणि त्यांनी रावणाला मदत करण्याचे आश्वासन दिले. आणि इथे रामरायांच्या छावणीत रोज कोणीतरी रात्रभर जागून गस्त घालीत असे. आणि आज हनुमंतराय गस्त घालत होते. हनुमंतरायांनी पहिला फेरा घातला पाहिले तर राम लक्ष्मण शांत झोपले होते. आणि परत दुसरी फेरी घालताना पाहिले तर दोघेही नाहीत. कोणी नेले असेल राम लक्ष्मणांना आणि कुठे नेले असेल. आणि हनुमंतरायांनी बिभीषण आणि सुग्रीव यांनाही माहिती दिली. बिभीषण म्हणाले त्यांना रावणाशिवाय कोणीच नेले नाही. बिभीषण म्हणाले, हनुमंता तुम्हाला रावणाचे सर्व बंदीखाने माहीत आहेत तेव्हा तुम्हीच जाऊन त्यांचा शोध घेऊ शकता. हनुमंतराय म्हणाले, प्रातःकाळ व्हायच्या आधी मी त्या दोघांना घेऊन येतो. कारण राम लक्ष्मणच नाही म्हटले की आपले सर्व सैन्य घाबरून जाईल म्हणून कुठेही वाच्यता करू नका असे ठरले. आणि हनुमंतरायांनी संपूर्ण लंका पिंजून काढली हो. पण छे, कुठेही राम लक्ष्मणाचा पत्ता नाही. आता काय करावे, कुठे शोधावे याचा विचार करीत तेथेच असलेल्या एका वृक्षाखाली हनुमंतराय बसले आणि मनात विचार करतायत, आता आदिमाया आदिशक्तीनेच मला मदत करावी. आणि त्या आदिमायेला मनापासून साथ घातली हो. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अशी मनापासून त्या आदिमायेला साथ घातली आणि मनापासून भक्ती केली, साथ घातली की माता आपल्या पुत्रासाठी धावून येतेच हो. तशीच आदिमाता आदिमाया धावून आली. झाले काय तर हनुमंतराय बसले होते ना त्या झाडावरती गिधाड पक्ष्यांचे जोडपे म्हणजे नर आणि मादी बसले होते. आणि आदिमायेने त्या मादीच्या देहात प्रवेश केला आणि ती नराला सांगू लागली,
सत्वगुणी असे राम आणि लक्ष्मण यांना त्या दुर्गुणी महिरावण आणि अहिरावण यांनी पाताळात महिकावती येथे नेऊन डांबून ठेवले आहे आणि उद्या ते त्यांचा बळी चामुंडा मातेसमोर देणार आहेत. पण चामुंडा मातेला हा बळी मान्य नाही आहे. हे ऐकल्याबरोबर हनुमंतराय तिथून निघाले आणि पाताळात महिकावतीला आले. आणि आता राम लक्ष्मणाला कुठे ठेवले असेल म्हणून हनुमंतराय सगळीकडे शोधू लागले आणि पाहिले तर एका घराभोवती अनेक राक्षसांचा पहारा होता. हनुमंतरायाने एका साधूचा वेश धारण केला होता आणि त्या घराच्या मुख्य दरवाजावर अनेक राक्षसांचा पहारा होता म्हणून हनुमंतराय घराच्या मागच्या बाजूला गेले. तिथे एक खिडकी दिसली तेव्हा त्या खिडकीवर हनुमंतराय चढले आणि आत पाहू लागले. तितक्यात तिथे असलेल्या राक्षसांपैकी एकाने त्यांना पाहिले आणि त्याने आपला प्रमुख मकरध्वज याला सांगितले, तो बघा कोणीतरी खिडकीवर चढला आहे. हे ऐकल्याबरोबर मकरध्वज तिथे धावत आला आणि त्याने आपल्या गदेचा एक फटका साधू वेशातील हनुमंतरायांच्या पायावर मारला. आणि हनुमंतराय विचार करतात, आजपर्यंत अनेक योद्धाशी युद्ध केले, वीर महापराक्रमी योद्ध्यांबरोबर युद्ध केले, पण एवढा जोरदार शक्तिशाली प्रहार कुठल्याही वीराने केला नाही. हनुमंतराय खिडकीवरून खाली उतरले मात्र मकरध्वजाने गदा बाजूला ठेवून हनुमंतरायाच्या पाठीवर हात मारला आणि विचारले, कोण आहेस तू? हनुमंतराय म्हणाले, प्रथम तू कोण आहेस सांग. तेव्हा मकरध्वज म्हणाला, आधी तुमचा परिचय द्या. रात्रीच्या वेळी साधूचे रूप घेऊन चोरी करता का? कोण आहात तुम्ही? हनुमंतराय म्हणाले, मी चोर नाही, पण तू कोण आहेस सांग. दोघेही परिचय देत नव्हते आणि बोलता बोलता दोघांची बाचाबाची सुरू झाली, गुद्दागुद्दी सुरू झाली, मल्लयुद्ध सुरू झालं. आणि हनुमंतरायांच्या लक्षात आलं की आजपर्यंत आपण एवढा शक्तिशाली वीर योद्धा पाहिला नाही. हनुमंतरायांनी त्याला विचारले, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे, नंतर मी माझा परिचय देतो. आजपर्यंत मी अनेक वीर योद्ध्यांबरोबर युद्ध केले. माझी शक्ती एवढी आहे की मी त्या मेरू पर्वताचे एका ठोशात पीठ करू शकतो. पण आज मी तुझ्या समोर नामोहरम झालो. एवढी अचाट ताकद असलेला तू आहेस तरी कोण? तेव्हा मकरध्वज म्हणाला, मी कोण आहे? मी हनुमानपुत्र मकरध्वज. हनुमानपुत्र? हनुमंतराय जोराने ओरडले, अरे हनुमंत तर ब्रह्मचारी आहे, तो तुझा पिता कसा होईल? त्याने तर लग्नच केलेले नाही. मला माझ्या मातेने सांगितले आहे की हनुमंतराय माझे पिता आहेत. हनुमंतरायाने विचारले, कोण आहे तुझी माता? मकरध्वज म्हणाला, हे काय, बाजूलाच माझे घर आहे, आत्ता मी आईला बोलावतो. असे म्हणून त्याने मातेला बोलावले. माता आली. हनुमंतरायाने विचारले, हा हनुमंताचा पुत्र कसा? हनुमंत तर ब्रह्मचारी आहेत. तेव्हा त्या मातेने घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती म्हणाली, जेव्हा हनुमंतरायांनी शेपटीच्या सहाय्याने सर्व लंकेचे दहन केले आणि नंतर शेपटीला लागलेली आग विझवण्यासाठी समुद्रावर गेले, त्या समुद्रात मी मगरीच्या रूपाने होते. आणि ज्या वेळेस हनुमंतराय शेपटी विझवत होते त्यावेळेस त्यांच्या अंगाचा डब डब असा घाम पडत होता. त्या पडणाऱ्या घामाचे थेंब मी मगरीच्या रूपात प्राशन केले आणि त्यापासून हा पुत्र मला झाला, त्याचे नाव मकरध्वज. आणि मीही मगरीच्या देहातून मुक्त होऊन मला हा दिव्य देह प्राप्त झाला. आणि ही सर्व हकीकत ऐकून हनुमंतराय आपल्या मूळ रूपात आले. तेव्हा मगरीच्या रूपातून मुक्त झालेल्या त्या दिव्य देहधारी स्त्रीने मकरध्वजाला सांगितले, हेच तुझे पिता आहेत. आणि मग मकरध्वजाने हनुमंतरायांना सहाय्य करण्याचे ठरवले आणि तो जिथे भुयारामध्ये चामुंडा देवीचा यज्ञ सुरू होता तिथे हनुमंतरायांना घेऊन आला. हनुमंतरायाने बघितले की राम लक्ष्मण यांना देवीसमोर बसवले होते, यज्ञकुंड सजवलेले होते आणि बळी द्यायची पूर्ण तयारी केली होती. हनुमंतरायाने सर्वप्रथम चामुंडा मातेला नमस्कार केला आणि नंतर मग अहिरावण आणि महिरावणचा वध करून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन लंकेत युद्धभूमीवर परत आले हनुमंतराय आपले. आता इथे ना अहिरावण आणि महिरावणच्या वधाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार मकरध्वजाने हनुमंतरायांना सांगितले की जर तुम्हाला या दोघांना आणि त्यांच्या पूर्ण सैन्याला मारायचे असेल तर प्रथम तुम्हाला एका विशिष्ट जागी ठेवलेल्या 5 दिव्यांना एकाच वेळेस विझवावे लागेल. आणि तेव्हा हनुमंतरायांनी ती जागा शोधून काढले आणि हनुमंतरायांनी पंचमुखी हनुमानाचे रूप, जे आपण म्हणतो पंचमुखी हनुमान, ते रूप धारण केले आणि ते 5ही दिवे एकाच वेळेस विझवले. आणि त्यानंतर हनुमंतरायांनी त्या दोघांना ठार केले आणि प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन लंकेत युद्धभूमीवर परत आले, अशी कथा सांगितली जाते.
आता ती 5 मुखे जी हनुमंतरायांनी धारण केली ती म्हणजे उत्तर दिशेला वराह मुख आहे, दक्षिण दिशेला नरसिंह मुख आहे, पूर्व दिशेला हनुमंतरायांचे मुख आहे, पश्चिम दिशेला गरुड मुख आहे आणि आकाशाच्या दिशेने हयग्रीव मुख आहे. अशी ही 5 मुखांचे पंचमुखी हनुमान असे आपण म्हणतो. तर अशा प्रकारे अहिरावण आणि महिरावण यांचा वध झालेला आहे आणि आता युद्धाचा शेवटचा दिवस सुरू झाला आहे. प्रभू श्रीराम आणि रावण युद्ध सुरू झाले आहे. रावणाने अनेक शस्त्रे अनेक अस्त्रे प्रभू श्रीरामचंद्रावर सोडली आणि प्रभू श्रीरामचंद्राने ती सर्व अस्त्रे शस्त्रे निकामी केली आणि प्रभू श्रीरामचंद्राने रावणावर अनेक अस्त्रे शस्त्रे सोडली. अशा रीतीने राम रावण युद्ध सुरू होते आणि हे युद्ध सुरू असताना सर्व देव यक्ष गंधर्व आकाशातून पाहत होते. आणि हे युद्ध सुरू असतानाच रावणाने आपल्या जातक शक्तीच्या सहाय्याने 10 तोंडे आणि 20 हात निर्माण केले. 20 हातांनी तो रामाबरोबर युद्ध करू लागला आणि रामप्रभूंनी रावणाचे एक शिर तोडले की ते धरणीवर पडत होते, पण त्याच वेळी रावणाच्या धडावर एक नवीन शिर उत्पन्न होत होते. अशी रामप्रभूंनी रावणाची 100 शिरे तोडली हो, पण परत रावण उभाच. शेवटी रामप्रभूंनी बिभीषणाला विचारले, आज का निष्फळ होती बाण, पुण्य सरे की सरले माझ्या बाहूमधले त्राण. रामप्रभूंनी बिभीषणाला विचारले की रावणाचा मृत्यू का होत नाही, त्याचा प्राण कशात आहे. तेव्हा बिभीषणाने सांगितले की रावणाच्या नाभीत अमृतकुपी आहे, म्हणून तुम्ही पावक अस्त्र सोडा. ते पावकास्त्र सोडल्यावर त्याच्या नाभीत असलेले अमृत जळून जाईल आणि नंतर त्याच्या हृदयावर बाण मारा, म्हणजे हा रावण ठार होईल. आणि रामप्रभूंनी रावणाच्या नाभीवर पावकास्त्र सोडले, त्याबरोबर रावणाच्या नाभीत असलेले अमृत जळून गेले. आणि मग रामप्रभूंनी रावणाच्या छातीवर बाण मारताच रावण भूमीवर कोसळला. सर्व वानरांनी रामप्रभूंचा जय जयकार केला, जय श्रीराम. सर्व देवादिकांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, ऋषीमुनींनी फुले उधळली, स्वर्गात दुधुंबी वाजू लागल्या, सर्वांना अत्यानंद झाला. चराचर सृष्टीला त्रास देणारा भयानक रावण मरण पावला. हे पाहून तिन्ही लोकात आनंद निर्माण झाला. स्वर्गातील देवांनी दंडकारण्यातील ऋषीमुनींनी पुष्पवृष्टी केली. सर्व देवांनी रामाची स्तुती करायला सुरुवात केली. गंधर्व आनंदाने गायन करत होते. सर्वत्र राम नामाचा जय जयकार सुरू होता. नंतर प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या हस्ते बिभीषणाचा राज्याभिषेक केला. बिभीषण राजा झाल्यानंतर बिभीषणाच्या अनुज्ञेने सीतामातेला ही वार्ता कळवा असे सांगितले. तेव्हा हनुमंतराय आणि बिभीषण स्वतः ही सुवार्ता सांगण्यासाठी सीतामातेजवळ आले. सीतामातेला ही सुवार्ता ऐकून खूपच आनंद झाला. तिच्या मनात विचार आला की आता माझ्या रामप्रभूंशी वियोग होणार नाही. रामप्रभूंच्या दर्शनासाठी सीतामाता अधीर झाली होती, आता दृष्टादृष्ट होणार. सीतामाता आली, रामप्रभूंशी दृष्टादृष्ट झाली. रामप्रभूंच्या चरणकमलांना तिने वंदन केले आणि दृष्टादृष्ट झाल्याबरोबर मुखदर्शन झाल्याबरोबर दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते हो. हे देव दुर्लभ दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या. पण क्षणार्धातच रामप्रभूंनी आपले मुखकमल दुसऱ्या दिशेला वळवले आणि सीतेला क्षणार्धातच पुढील गोष्टीची कल्पना आली. रामप्रभू म्हणाले, सीते, नाईलाजाने मला तुझा त्याग करावा लागणार आहे, कारण लोकांच्या अपवादासाठी मला तुझा स्वीकार करता येणार नाही. तू कुलीन आहेस, पवित्र आहेस, चारित्र्य संपन्न आहेस, हे सर्व मी जाणतो. मी रावणाचा वध केला, राजाला जे करण्यायोग्य होतं ते मी केलं. माझ्या कुळाचा मी कलंक पुसला. पण तू 6 महिने त्या रावणाच्या बंदिवासात राहिली म्हणून लोक नावं ठेवणार, म्हणून तुला 10ही दिशा मोकळ्या आहेत सीते. आणि रामप्रभूंच्या बोलण्याने सीतामातेच्या लक्षात आले की आपल्याला दिव्य करायला लागणार आहे. दिव्य केल्याशिवाय रामप्रभू आपला स्वीकार करणार नाही. म्हणून सीतामातेने दिव्य करण्याचे धाडस केले. हनुमंतरायांना सांगून काष्ठ जमा करून अग्नी प्रज्वलित केला. सर्वांसमक्ष सीतामातेने अग्नीला नमस्कार केला आणि ती अग्नीला वंदन करून म्हणाली, हे अग्ने, रामप्रभू वाचून अन्य कोणत्याही पुरुषाचा विचार माझ्या मनात क्षणभर जरी आला असेल तर तू मला दहन कर. सर्व देवांना, रामप्रभूंना सर्वांना वंदन करून, ब्राह्मणांना वंदन करून सर्व लंकावासियांसमक्ष सीतामातेने त्या अग्नीमध्ये प्रवेश केला. अग्नी शांत दिसत होता.
तो तेजस्वी वाटत होता. सीतामातेचे चरित्र, व्यक्तिमत्वही निखळ, पवित्र आणि तेजस्वी होते. अग्नीमध्ये प्रवेश करताच अग्नी शांत दिसत होता आणि सीतामाता अग्नीप्रमाणे तेजस्वी भासू लागली. सीतामाता स्वतःचे रूप विसरून रामरूप झाली होती. थोड्याच वेळात मूर्तिमंत अग्नी सीतेला घेऊन प्रकट झाला आणि अग्नी म्हणाला, रामा, ही कलंकरहित निष्पाप पतिव्रता अशी सीता आहे. हिचा तू स्वीकार कर, असे म्हणाले अग्नी. आणि मग आता सर्वांना भरत भेटीची ओढ लागली होती आणि विमानामधून सर्वजण अयोध्येला येण्यासाठी निघाली आहेत. सर्व वानर मंडळी उड्डाण करून आलेले आहेत आणि येताना भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर हनुमंतरायांवर प्रभू रामचंद्रांनी एक कामगिरी सोपवली की नंदीग्राममध्ये जाऊन भरताची काय इच्छा आहे पहा. जर त्याला आता देखील राजा होण्याची इच्छा असेल तर आपण इथूनच परत वनात जाऊ. म्हणून हनुमंतराय पुढे आले. बघता तर भरताची अग्निकाष्ठ भक्षण करण्याची तयारी सुरू होती. अजून दादा कसे आले नाहीत. दादांची तो वाट पाहत होता. त्याने चिता पेटवलेलीच होती. एवढ्यामध्ये येऊन हनुमंतरायाने सांगितले, रामप्रभू भारद्वाज ऋषींच्या आश्रमांपर्यंत आलेले आहेत. तुम्ही अग्निकाष्ठ भक्षण करू नका, चितेत उडी टाकू नका. भरताला खूप आनंद झाला. भरताने ताबडतोब अयोध्येमध्ये निरोप पाठवला. अयोध्येत सर्वांना आनंद झाला. अयोध्येत सर्वांना तयार राहण्यास सांगितले. नंदीग्राम ते अयोध्या आम्ही मिरवणूक घेऊन येत आहोत असा निरोप पाठवला. अयोध्येतील प्रत्येक घराघरामध्ये गुढ्या तोरणे उभारली होती, रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण अयोध्या नगरी नवरीप्रमाणे सजली होती आणि प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता हे सर्वजण नंदीग्रामात आल्यानंतर भरताने त्यांचे स्वागत केले. भरताने रामप्रभूंना नमस्कार केला, लक्ष्मणाने भरताला नमस्कार केला, सर्वांनी ऋषीमुनींना नमस्कार केला. मंत्रिमंडळ तिथे उपस्थित होते. सर्वांनी रामप्रभूंचे स्वागत केले आणि नंदीग्रामपासून मिरवणूक निघाली आहे. तुतारी, शहनाई, नगारे, लेझिम सर्व प्रकारची वाद्ये होती. सुवासिनी कलश घेऊन होत्या. सर्व अयोध्यावासियांनी नवीन कपडे परिधान केले होते. अशा रीतीने नंदीग्राम ते अयोध्या मिरवणूक आलेली आहे. स्तुतीपाठक स्तुती गात होते, भाट चारण काव्य गात होते. संपूर्ण अयोध्या सुशोभित झाली होती. नंदीग्रामपासून अयोध्येपर्यंत रामप्रभूंची सुंदर रीतीने मिरवणूक घेऊन आली होती. ज्या रथातून मिरवणूक निघाली होती त्या रथाचे छत्र शत्रुघ्नाने हातात धरले होते. लक्ष्मण आणि बिभीषण चौऱ्या ढाळत होते. अयोध्येतील सुवासिनींनी रामप्रभू, सीतामाता आणि लक्ष्मणाला औक्षण केले आहे. अयोध्येमध्ये सगळीकडे आनंद झाला होता आणि सर्वजण म्हणत होते, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, बोला जय श्रीराम. अशा रीतीने आता हे उद्या म्हणजे पुढच्या भागात आपण राज्याभिषेक साजरा कसा होतो ते बघणार आहोत. आजचा भाग आपण इथेच थांबूया. बोला जय श्रीराम.